आज ना मला तूप बनवायचं होतं. खूप दिवस झाले मी घरात तूपच बनवलं नव्हतं. मागचे 15 दिवस तर मी मागच्या महिन्यात माहेरीच होते. त्याच्यामुळे जी साई साठवली होती ना, ती खराब झाली होती. का तर घर बंद होतं आणि लाईट केव्हा ये जा करत होती ते आम्हाला माहीतच पडलं नाही इकडे. त्याच्यामुळे ती साई खराब झाली. मग ती टाकून दिली आणि नंतर साई साठवायला सुरुवात केली. तर उन्हामुळे ना कसं होत होतं, एक दिवस दूध चांगलं राहत होतं तर दुसऱ्या दिवशी दूध खराब होत होतं. फ्रीजमध्ये सुद्धा दूध टिकायची सोय राहिली नव्हती. मग कसं बसं 15 दिवसाची मी माझी एवढे पातेलभर साई साठली होती. तर त्याचं म्हटलं की पटकन तूपच करून घ्यावं. घरात दूध तूप असले ना की कशात अडथळा येत नाही. कोणतीही गोष्ट करायची झाली तर पटकन तूप वगैरे घरात असलं ना की चांगलं वाटतं, बरं वाटतं जरा. आणि बाळाला पण मी तूप खायची सवय लावलेली आहे ना, तूप चपाती. तर त्याच्यामुळे मी नेहमी महिन्यातून 2 वेळा तरी तूप तयार करतच असते. मल्हार झोपला तोपर्यंत तूप करून घ्यावं म्हटलं तर त्याची तयारी मी पूर्ण करून घेतली. मी आदल्या दिवशीच एक तांब्या भरून फ्रीजमध्ये पाणी थंड व्हायला ठेवलं होतं. थंड पाणी असलं ना की लगेच लोण्याचा गोळा वर येतो. मी पहिल्यांदा काय करते, पल्स मोडवरती थोडं थोडं पहिल्यांदा साई फिरवून घेते आणि त्याच्यानंतर मग पाणी ॲड करते. तर काय होतं की लगेच लोण्याचा गोळा असा वरती येतो आणि ताक खाली राहतं. तर ही खूप सोप्या पद्धतीनं लोणी निघतं. जास्त आपल्याला मेहनत करावी लागत नाही. मी ज्यावेळेस ऑफिसला जात होते ना, मी तेव्हासुद्धा आवर्जून घरामध्ये तूप बनवत होते. मला खूप आवडतं घरामध्ये तूप बनवायला. तर बघा एवढं माझं लोणी आज निघलं होतं. जास्त नव्हतं, 15 दिवसाचंच असल्यामुळे साई थोडंसंच निघालं होतं ते. लगेचच गॅसवरती लोणी गरम करायला ठेवलं. तर एक 10-15 मिनिटांनी बघा लोणी आटलं आणि हळूहळू तूप तयार होतं आहे. एक 5-10 मिनिटात ना तूप रेडी होऊन जाईल. हे जे पांढरं आहे ना, ते जाईपर्यंत थोडंसं कडवत राहायचं, म्हणजे तूप छान असं तयार होतं. तुपाला छान सुगंध येण्यासाठी मी इथं खायचं पान आणि एक विलायची टाकली होती. त्याच्यामुळे तूप छान दिसत होतं. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय.